Now let's proceed towards the very important conditions of the general equation. बरोबर? आताच आपण लर्न केलं जनरल इक्वेशन काय आहे बघा बरं आपलं ax² plus twice hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0 हे आपलं जनरल इक्वेशन आहे. जनरल इक्वेशन काय दाखवतं रे? दोन लाईन्स दाखवतं. त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात का? नाही, पण त्यांचं कंबाइंड इक्वेशन दाखवतं. बरोबर? पण आता त्या खरंच लाईन्सच आहेत का नाही? बरोबर का नाही? त्या लाईन्स ओरिजिन मधून जात नाही, ओके, पण त्या लाईन्सच आहेत का नाही? जर मला हे आयडेंटिफाय करायचं असेल तर मी इथे काय लिहिले बघा, कंडिशन फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. जर त्या पर्टिक्युलर इक्वेशन ते जे काही ग्राफ आहेत ते लाईन्सच आहेत का नाही, जर मला हे आयडेंटिफाय करायचं असेल, बरोबर, तर एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय बघा, मी इथे डिटर्मिनंट लिहितोय आणि हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला पाहिजे. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तरच त्या दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असणार आहेत की ज्या ओरिजिन मधून जात नाही, पण त्यांचं कंबाइंड इक्वेशन आपण फाइंड करू शकतो. मला काय म्हणायचं कळते का सर्वांना? बरोबर? चला, आता तो डिटर्मिनंट काय आपल्याला हे फाइंड करायचं. बरोबर? येस. आता बघा, तो जनरली आपण तुम्हाला सिमेट्रिक मॅट्रिक्स आठवते का रे? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय असतं बघा, इथं इथले एलिमेंट बरोबर a11 त्याचा उलटा किती असणार? a11 च असणार, तो इथं राहणार. इथं मी काय लिहितोय बघा, b म्हणजे a22 हा a22 त्याच्या उलट पण a22 झालं. इथे काय लिहिणार मी? c म्हणजे ABC हे काय झाले माझे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स, जर आपण मॅट्रिक्स बद्दल बोललो तर, राईट? ओके. आता इथं लिहितोय मी H. या H चं लोकेशन काय आहे रे? A12. बरोबर? म्हणजे काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्याच्या उलट काय लिहिले? A21. A21 म्हणजे कुठे येईल रे? इथे बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे इथं H घेतला, इथं पण H घेतला. सिमेट्रिक मॅट्रिक्स आठवते का नाही? AH. आता इथे घेतोय मी G. बरोबर? इथे G चं लोकेशन काय आहे? A13. 13 म्हणजे काय? फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्याच्या उलट काय लिहिले? A31. म्हणजे तो किती आला इथं? G ला. आता A झाला, H झाला, G राहिला, काय राहिला फक्त F. सो इथे F लिहिणार आणि इथे F लिहून टाकणार. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर आपण म्हणू शकतो की हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स दाखवते. बरोबर? बर. जर याची व्हॅल्यू 0 नाही आली तर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स नाहीये. मला काय म्हणायचं आहे, जर तुम्ही या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केला, आपण कसं करतो सॉल्व्ह म्हणजे A बरोबर हे दाखवून ठेवतो, नंतर काय करतो BC - F². बरोबर? चला मी ह्याला सॉल्व्ह करून दाखवतो आणि एक्झॅक्टली काय टर्म मिळते आपण आयडेंटिफाय करूया. कंडिशन काय आली? देअरफॉर नाउ लेट्स सॉल्व्ह द डिटर्मिनंट. मी डायरेक्ट आन्सर लिहून देतो, पण ठीक आहे, जर आपण सॉल्व्ह करूया. बघा बरं, A इनटू ब्रॅकेट काय येईल सांगा? BC. कळते ना? डिटर्मिनंट का सॉल्व्ह करतो आपण? A लिहिला. आता काय रे? BC - F². सो लेट्स राइट इट ॲज BC - F². बरोबर? पहिली टर्म पॉझिटिव्ह, दुसरी टर्म नेहमी कशी असते? निगेटिव्ह. सो इथे किती आला? -H. बरोबर? -H बरोबर इथे काय दिले सांगा? व्हॉट वी हॅव? HC - GF, राइट? सो दिस विल बी HC - GF, राइट? पुढे काय राहिलं? पहिली टर्म पॉझिटिव्ह, दुसरी टर्म निगेटिव्ह, तिसरी टर्म पुन्हा पॉझिटिव्ह. बरोबर? काय दिले सांगा? HF - BG. सो दिस इज HF - BG and this has to be what? 0. बरोबर? आता जर याला मल्टिप्लाय केलं आपण आतमध्ये, प्रत्येक टर्मला जर मल्टिप्लाय करत गेलो, व्हॉट विल बी गेटिंग? इट इज ABC - AF². बरोबर? मायनस इथे काय दिलं बघा, इट इज CH² मायनस मायनस प्लस, इथे काय आलं? GHF. बरोबर? प्लस इथे पण काय आलं बघा? GHF. हो की नाही? हो की नाही? इथे काय आलं? -BG² इज इक्वल्स टू 0. सो अल्टिमेटली काय मिळालं बघा मला? इट इज ABC. बरोबर? किंवा आपण काय करूया, त्यांची स्टँडर्ड टर्म जी आहे ना, ABC प्लस ही ABC ची टर्म लिहिली, GHF त्याला HFG त्यांनी असं लिहिलं. स्टँडर्ड इक्वेशन आपण काय, GHF म्हणजे HFG. माहिती आहे ना? GHF म्हणजे काय आलं? HFG. इथे पण काय लिहिलं मी? HFG. सो ABC HFG प्लस HFG म्हणजे किती आला? ट्वाइस HFG मायनस हे बघा ही टर्म BG². एक मिनिट. सिक्वेन्स काय घेतलाय? कारण सिक्वेन्स विसरलो काय मी. ABC पुढे गेले, ABC हां बरोबर आहे, मायनस AF² घेतला. हा सिक्वेन्स आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा. ABC लिहिला, ट्वाइस HFG लिहिला, नंतर काय लिहिलंय? आधी A ची टर्म दिली. A ची टर्म काय माझी? AF² मायनस BG² मायनस CH² इक्वल टू 0. हे या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर आलं. मग तुम्ही काय करू शकता? कंडिशन फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स तुम्ही एकतर हे लक्षात ठेवा किंवा डायरेक्टली हे टर्म लक्षात ठेवा.
याचा आन्सर 0 आला पाहिजे किंवा या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आला पाहिजे. व्हॉट आय विल ॲडवाइस की तुम्ही हे लक्षात ठेवा. का? कारण जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर हे तर सोपंच आहे बरोबर, हे एकदम लक्षात राहते, पण याला अल्टिमेटली सॉल्व्हच करावं लागणार आहे जे या लँग्वेजमध्ये आहे बरोबर. आपण काय लक्षात ठेवायचं? इट इज ABC प्लस ट्वाइस HFGH. पहिली टर्म A ची, दुसरी टर्म B ची, तिसरी टर्म C ची. ABC प्लस ट्वाइस HFBH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0 बरोबर. हा पण फॉर्म्युला बुक मध्ये अपडेट झाला पाहिजे बरोबर. कंडिशन फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इन जनरल इक्वेशन आपण असं म्हणूया. हे जनरल इक्वेशन साठी, कारण जर आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणलं, होमोजिनियस इक्वेशन मध्ये जी ची टर्म असते का रे? नाही. एफ ची टर्म असते का? नाही. मग ते तिकडे अप्लाय होणार नाही. हे फक्त जनरल इक्वेशन साठी अप्लाय होणार बरोबर. ठीक आहे, ही झाली म्हणजे पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय आपण समजून घेऊ बरोबर. आता त्याला आपण म्हणूयात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इन जनरल इक्वेशन बरोबर. आता पहिल्या नोटवरून आपल्याला काय कळलं रे? पहिल्या कंडिशनवरून की त्या दोन लाईन्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहेत. डिटर्मिनंट 0 आला म्हणजे ते लाईन्स आहेत, त्यांचं कंबाइंड इक्वेशन एक्झिस्ट होते बरोबर. आता बघा, समजा पहिली लाईन अशी होती आणि दुसरी लाईन अशी होती, हो की नाही. जर याला आपण ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत का रे? या लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत का? नाही बरोबर. ही लाईन माझी L1 आहे, ही लाईन माझी L2 आहे बरोबर. त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात नाही. मग जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली बरोबर, ही किंवा ही दोन्ही सेमच आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे काय दाखवणार? आपल्याला जनरल इक्वेशन दाखवणार बरोबर का नाही. म्हणजे काय? दोन कंबाइंड लाईनचे इक्वेशन, म्हणजे दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन की ज्याला आपण जनरल इक्वेशन म्हणतो बरोबर. आता पहिल्या कंडिशननी हे रिप्रेझेंट केलं. आता दुसरी कंडिशन काय बघा. समजा ही लाईन अशी आहे पहिली, दुसरी लाईन अशी आहे बरोबर. ही लाईन काय आहे माझी L1, ही लाईन काय आहे माझी L2. आता या दोन लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत का रे? होत आहेत. या दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात का रे? नाही. म्हणजे यांचं कंबाइंड इक्वेशन जर मी फाइंड केलं तर मला काय मिळेल? जनरल इक्वेशन मिळेल. या दोन लाईन्सचं जर मी कंबाइंड इक्वेशन फाइंड केलं तर मला जनरल इक्वेशन मिळेल बरोबर. पण आता या लाईन्स इंटरसेक्ट पण होत आहेत. मग यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट काय, म्हणजे यांचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय, आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं बरोबर. मी काय करतोय बघा, देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असं करूयात आपण? लेट्स कीप इट ॲज एक्स कॉमा वाय बरोबर. आता त्या एक्सच्या व्हॅल्यू काय असते बघा, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज, हे इम्पॉर्टंट आहे. मला काय करायचंय? एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचं बरोबर. एक्स कोऑर्डिनेट काय असतो बघा सगळ्यांनी. हा आपला काय असतो? पहिली टर्म एक्स कोऑर्डिनेट, दुसरी टर्म वाय कोऑर्डिनेट. आता हे नेमकं लक्षात कसं ठेवायचं आहे हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर. लक्षात ठेवा, टॅन थीटाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये काय होतं? रूट मध्ये h² मायनस AB होतं. काल जो टॅन थीटा प्रूव्ह केला ना आपण, 2 × रूट/h² मायनस AB अपॉन a प्लस b. तर h² मायनस AB ची ऐवजी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथे काय लिहायचं? AB मायनस h². इथे पण काय लिहायचं? AB मायनस h². सगळेजण आहात का? मी ही शॉर्टकट ट्रिक सांगतोय, लक्षात ठेवा. AB मायनस h², AB मायनस h² दोघांच्या खाली आपण लिहून टाकलं बरोबर. आता इथे काय? HF मायनस BG कॉमा GH मायनस AF बरोबर. आता हे लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे बरोबर. मग आम्ही असंच एक जनरल एक लाईन बनवली, त्या लाईनमुळे आपल्याला त्या लक्षात राहील बरोबर. एक भिकारी आहे बरोबर, तो भिकारीच आहे इन शॉर्ट बरोबर. आता भिकारी काय करतो? दे रे बाबा, दे रे बाबा इन शॉर्ट, हो की नाही? हो की नाही. आता जर त्या भिकाऱ्याचं आपण घर बघितलं, भिक मागतोय पण त्याचं घर बघितलं तर घर एकदम अफलातून घर आहे त्याचं बरोबर. मग आता लक्षात ठेवायचं हिंदी मध्ये, हात फैलाए बेगर. बेगर म्हणजे काय? भिकारी, माहिती ना. हात फैलाए बेगर मगर. मगरला MG नाही करायचं. मगर म्हणजे आपला कॉम आहे, ते मनातल्या मनात म्हणायचं. हात फैलाए बेगर मगर घर अफलातून. मी काय म्हणलं कळालं? हात फैलाए म्हणजे काय? HF. बेगर म्हणजे काय? BG. मगर म्हणजे काय? कॉमा. घर GH, आपण व्हॉट्सअपवर करतो ना घर GH, हो की नाही. AF म्हणजे काय? अफलातून. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? हात फैलाए बेगर मगर घर अफलातून. खाली काय? AB मायनस h², AB मायनस h². हे कधी लक्षात ठेवणार आपण? ज्यावेळी आपल्याला जनरल इक्वेशन मध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचं आहे त्यावेळी. हे कळालं? करत नक्की सर्वांना? शुअर? 100%. मग आता मला सांगा,
व्हॉट इज द कंडिशन फॉर फाइंडिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? काय ती टॅगलाईन आपली? हात फेलायला काय मध्ये मायनस आहे नाही, प्लस नाही टाकायचे. हा नाही तर सर तुम्ही जे मध्ये मायनस का प्लस आहे ना ते इंटू टाकून मोकळे. हात फेलाय बेगर. बेगर म्हणजे काय? हा बीजी. मगर मामा घर अफलातून. कळालं नक्की? शुअर? डन.